मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही इकडे आलात, तुमचा मौल्यवान वेळ इथे दिलात त्याबद्दल. मला फक्त रोहितसाठी 2 शब्द बोलायचे आहेत, जास्त वेळ नाही घेणार. तर रोहित, थँक्यू सो मच. फर्स्टली नाना नाना मेहंदी मुझको ना लगाना असं म्हणत मी खूप वेळ लावला आणि लग्नाचा विषय टाळला. मग तुला भेटले आणि मग आता मुझे साजन के घर है जाना असं म्हणायला लागले. हा प्रवास फार कमी वेळेत पार पडला. तू आयुष्यात आला आणि मी परत हसायला लागले. माझ्या वडिलांचा चांगला मित्र झालास, आईचा लाडका जावई झालास, याला शॉपिंग पार्टनर मिळाला आणि माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. चंद्रतारांची तर मला कधी अपेक्षा नाहीये, पण कधी खचले तर धीर दे, रुसले तर मनवायला चहा पाच आणि सुखदुःखात गंभीर साथ दे. बाकी तुझी साथ दात असे पासून ते दात पडेपर्यंत देईल हे तुला वचन. लॅक्टोज फ्री चहा तुला आणि साधा चहा मला. 2दा पातेलं घासायला लागलं तरी चालेल. पती, तुळशीबागेत जर कुठले झुमके आवडले तर घेऊन देशील नक्की. आणि कुठली लिपस्टिक शेड आवडते हे तुला माहितीच आहे. अपेक्षा फार नाहीयेत माझ्या, थोडं रुसलं की जाऊ दे, तुझंच बरोबर आहे असं म्हणून मला म्हणवायचं. पती, बघ, लग्न फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी बरं का. किराणा आणावा लागेल, कामात मदत करावी लागेल, पोळी कधी करपली तर आज फार खरपूस झाली आहे पोळी बायको असं म्हणावं लागेल. ठीक आहे. आणि हो, डोंट वरी, आपण ॲनिव्हर्सरी दर वर्षाला सेलिब्रेट करू, महिन्याला नाही. आणि माय डिअर हॉबीवाले तर स्टेटस मी अजिबातच टाकणार नाही. बाकी सुखी जीवनाचा एक मूलमंत्र इथे बसलेले समस्त पुरुष मंडळी तुला देतील, तो म्हणजे बायको तुझंच खरं असं कायम म्हणायचं. पती, गुलाब मला आवडत नाहीत, गॅलरीमध्ये चाफा लावशील का? चाफा आणून देशील का? माझ्यासोबत आयुष्यभरासाठी चहाचा जोडीदार बनशील का? परत विचारते, माझा होशील का? आणि विल यू मॅरी तर सगळेच म्हणतात, विल यू मॅरी मी तर सगळेच म्हणतात. मला थोडंसं वेगळं म्हणायचंय, माझ्यासोबत म्हातारा होशील का?